वेलकम बॅक टू माय चॅनल द तेजरूप शो. आजचा दिवस माझा केक शॉपपासून स्टार्ट झाला आहे. सो उद्या फादर्स डे बेसिकली. सो फादर्स डेसाठी काय प्रिपरेशन चालू आहेत आणि कसे मी छोटे मोठे काउंटर केक्स रेडी करते ते मी तुम्हाला दाखवते. चला माझं. आपले काउंटर केकसाठी बेस बनवले आहे. त्यावरती छोटे मोठे फॉन्डंटचे डिटेलिंग्स देऊन मी फादर्स डेसाठी केक रेडी करते आणि तुम्हाला पण दाखवते. सो हे ट्रफलची पायपिंग आहे आणि फ्रेश क्रीम बेस केक आहे. आतमध्ये चॉकलेट बेस फ्लेवर घेतला आहे. आय लव्ह पापाचं ह्याच्यावरती कस्टमाइज आहे विथ एक मुस्टॅच आहे. क्यूटचे बेंटो केक्स पण बनवलेत आज फादर्स डे स्पेशलसाठी. असं क्यूटचं प्रेझेंटेबल काउंटर आहे. सेक्टर 8ची इव्हनिंग एन्जॉय करत करत खूप प्लेझंट वाटतं इकडे. ही आहे आमची केक शॉपची टॉवर आहे ही. हे आहे माझं केक शॉप. सो आता इव्हनिंग टाईम आहे. आता इकडे सगळे टेबल अरेंज झालेत. आता पेस्ट्रीज पण अरेंज होतील. बाहेर कोण आलं? कोण आलं तू बाहेर? हां माझ्या आईचा तापच जात नाहीये. बचाव कृष्णा बचाव. हा ताप नाही जात ना हुकू. कोण आलं शोना? कोण आला? कोण आला बोला? मामू आला. आम्ही मामाची वाट बघतोय. आमचा शार्विक मामा आहे ना, तो ना बँगलोरला गेलेला लास्ट वीकला आणि त्यानंतर पुण्याला गेला आणि पुण्यावरून अजून आला नाही आहे. आम्हाला 1 वीक झालं भेटला नाही. मामू कधी येणार? मामू कधी येणार आपला? चला आम्ही चाललो शोधायला मामूला. टाटा. ह्या मुलींना मी पनिशमेंट दिली आहे कोंबडा बनायची. त्यामुळे बघा कोंबडा नाही कोंबडी बनल्यात त्या. एवढी मस्ती करतात. ही बघा ही बघा ही मस्ती बघा. आणि हे यांच्यामुळे ही बघा कशी झाली आहे आगाव. बघ कुठे चालली आहे? पप्पा बरोबर कुठे चालली घुमी घुमी करायला? खूप महावीर नगर. महावीर नगर काय? ठाणठिट्टी कुठे चालली आहे? स्लाइडला चालली आहे डॅडी. हा स्लाइडला. मला समजलं बाई नशीब. जंगल काठी. आईरा कोण आहे? कोण बसले? कोण बसले? कोण आले कू? इकडे 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 कुणाची वाट बघत होतो आपण? इकडे 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 लवकर ये. लवकर आहे बघ कोण आहे. काय आणलंय मामाने? काय आणलं बघ. कोण आलंय? मामाला सायकल दाखवाय चालू आहे. तो आज आहे स्पेशल डे. सो स्पेशल डेचे विशेस मी देते माझ्या हजबंडला. हॅपी फादर्स डे डॅडी. आहिराकडून. आहिराची तब्येत जरा नरम गरम आहे माझी शोनीची. आणि पप्पाला काय करणार तू? पप्पाला काय बोलणार? हॅपी हॅपी फादर्स डे.
सो आज संडे आहे. सो आजचं लंच प्रिपरेशन इकडे दादानी एक इन्स्टावरती एक टेम्पटिंग मटन रेसिपी बघितली आहे. सो त्याची इच्छा आहे की मी ती ट्राय करावी. सो स्वरूपनी मटन आणून दिलं आम्हाला. आता त्याचं प्रिपरेशन चालू आहे. हे आता मिक्स करून मी तुम्हाला दाखवते. यम्मी भुना मटनची रेसिपी एकदम रिच दिसते. आणि इकडे गरम गरम ज्वारीच्या भाकरी चालत मम्मीच्या. सो प्लेटिंग करून तुम्हाला दाखवते. फुल स्टीमिंग आहे. स्टीमिंग हॉट. सो आणि ते चंपारण मटन बनवलं आहे हे टाकून लसूण वगैरे टाकून बिहारचं. व्हेज विथ एक नॉनव्हेज पर्सन बसला आहे. लॉकचं काहीतरी सीन स्वरूप सांगत होतास तू. काय बोलणार आहेस? आमच्या फॅक्टरीचं शटर लॉक आहे ना ते छोटं झालं आहे. त्याला थोडंसं मोठ्या साईजचं आणून लावलं पाहिजे म्हणजे बरोबर. ब्लॉगमध्ये पण दिसून येते डोळ्यात काय तू लपवतोयस. काय बोलणार आहेस तू? काय लागतं फुल फुल एक्सप्रेशन फुल दिलेत. हा तू दोन्ही मम्मींपासून काहीतरी लपवतोयस. काय बोलायचं तुला? तुला कन्फ्युज करायचंय का फादर्स डे दिवशी? तुला एक चान्स आहे. हा पण हा विषय वेगळा झालाय. म्हणजे मी तुम्हाला वाचवण्यासाठी मी असं काय टर्न वाचवण्यासाठी म्हणजे आमचं तर काही चुकीच नव्हतं यामध्ये. मला तुला सांगायला ना काय झालं लॉकचं सीन तुझ्या घरी. काय सीन झालं? सासू वाट बघताय तुझ्या. हॅपी पाहिजे. आईला बिचारी माझी मुलगी इकडे. हॅपी हवा हॅपी क्वेश्चन आपण बोलतो ना की आपण लहान असतो तेव्हा कुठले ना कुठले कांड होतात. तसा एक मोठा कांड आमच्या घरी झाला होता जेव्हा तुम्ही गावी होतात. ही बोला बोला. आयरा मॅडम बेडरूम मध्ये जाऊन लॉक झाल्या होत्या. चावी तुमच्याकडे होती पण त्याच्यामध्ये पण बेडरूमच्या लॉकची चावी होती. मी तिला ते सांगणार होतो आपण ते लॉक फालतूने तोडलं म्हणजे तोडलं म्हणजे तोडायला लागणार होतं कारण का 1 तास मुलगी आतमध्ये होतो. अर्धा तास. फादर्स डे दिवशी तू हे रिव्हील करतोयस की तू तुझ्या मुलीला बेडरूम मध्ये लॉक केलेलंस? मी लॉक नाही केलं होतं. तो इन्सिडेंट होता. काय इन्सिडेंट झालेला? बेसिकली असं झालं होतं की आईरा खूप क्रॅकी म्हणजे खूप मस्ती करत होती. तर आम्ही असंच खेळता खेळता पकडापडी घरी खेळत होतो आफ्टर डिनर. आणि आईरा आणि मी बेडरूममध्ये गेलो आणि परत धावत रिटर्न येताना मी तो दरवाजा बंद केला. पण मॅडमनी मागून येऊन ते लॉकचं बटन अजून प्रेस केलं. ओ नो. आणि वरतून दादाला त्या दिवशी डिनरला इन्व्हाइट केलेलं. दादा जस्ट जेवून निघालेला. कोला 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 दरवाजा खोला. आणि आम्ही एवढे हेल्पलेस होतो. तेजवानी मी इकडे तिकडे चाव्या शोधतोय आणि तरी दरवाजा खोलतोय. मग त्यानंतर चावीवाल्याचा नंबर शोधला. मग परत दादाला लगेच फोन केला. मग दादानी एका माणसावर कॉर्डिनेट करून एका चावीवाल्याला कुठून तो आलेला दादा मडवरून आलेला रात्री 12-12:30 वाजता. आहिरा रडते रडते रडते. स्वरूप एवढा पॅनिक झालेला. फादर्स डेचं कस्टमर्स आहेत. सो चारकोप शॉपला आली आहे. हा न्यू स्टाफ आहे. सो त्याला थोडा हेल्प करायला पण खूप छान मॅनेज करतात त्याच्यावर. फादर्स डेचं सेलिब्रेशन. हॅपी फादर्स डे कू कडून कूच्या पप्पांना. कोण केक कट करणार? हॅपी टू यू पप्पा. हॅपी फादर्स डे. हॅपी फादर्स डे. केक कट केला आम्ही नाराज होतो. पप्पांना बनवा आता काढून. खावा.